नमस्कार, मी सुजाता अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. आज आपण पाहणार आहोत क्रिस्पी चीज ब्रेड पॅटीस. यासाठी आपण आधी बटाट्याची भाजी बनवून घेऊया. इथे मी 6 बटाटे घेतले आहे. ते 5 ते 6 कुकरच्या शिट्ट्या देऊन उकडून घेतले आहे. त्यानंतर चटणी बनवण्यासाठी मी तेल गरम करून त्यामध्ये जिरे, कढीपत्ता आणि बारीक कट करून घेतलेला एक कांदा ॲड करून घेतला आहे. कांदा आपण तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घेऊया. त्यानंतर आपण हिरवी मिरचीचं जे वाटण केलं होतं ते टाकून घेऊया. वाटण करून घेताना मी त्यात 7 ते 8 हिरव्या मिरच्या, 1 लसूणच्या पाकळ्या, अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि थोडे जिरे वाटून घेतले होते. यानंतर आपण इथे यात अर्धा चमचा हळद टाकून घेऊया. त्याचप्रमाणे थोडासा ओवा ॲड करणार आहोत. आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊया. तेलामध्ये आपण याला चांगलं परतून घेणार आहोत. यानंतर आपण इथे बारीक कट करून घेतलेली हिरवी कोथिंबीर ॲड करू. ते देखील व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि गॅस बंद करून बाजूला ठेवून देऊया. आता आपण उकडलेले बटाटे सोलून घेतले आहेत. त्यानंतर जे आपण चटणी परतून घेतली होती ती यावरती ॲड करून घेऊया आणि स्मॅशरच्या साहाय्याने आपण हे सगळं एकजीव करून घेऊया. स्मॅशरने आपण व्यवस्थित बटाटा स्मॅश करून त्यामध्ये चटणी हळूहळू मिसळेल अशा पद्धतीने स्मॅश करून घेऊया. इथे आपली चटणी आता तयार झाली आहे. आता आपण पॅटीस बनवायला घेऊया. त्यासाठी बनवून घेतलेली बटाट्याची भाजी, एक 5 ते 6 ब्रेड आणि चीजच्या स्लाइस घेतल्या आहेत. प्रथम ब्रेड घेऊन आपण त्यावर चमच्याच्या साहाय्याने भाजी पसरून घेणार आहोत. व्यवस्थित चारही कोपऱ्याला भाजी एका लेअरमध्ये आपण पसरून घेणार आहोत. अशा पद्धतीने दुसऱ्या ब्रेडवर देखील आपल्याला भाजी पसरून घ्यायची आहे. दोन्ही ब्रेडला भाजी लावून झाल्यानंतर आपण यामध्ये आता आपण यामध्ये चीजच्या स्लाइस टाकून घेणार आहोत. इथे मी अमूलचं चीज स्लाइस घेतलं आहे. तुम्ही कुठल्याही कंपनीचं चीज स्लाइस घेऊ शकता. त्यानंतर ते व्यवस्थित आपण मधोमध ब्रेडवर ठेवून घेऊया आणि त्यावर दुसरा ब्रेड आपण आता ठेवून घेऊया. यानंतर व्यवस्थित दोनही ब्रेड प्रेस करून घ्यायचे आहेत आणि चाकूच्या साहाय्याने आपण त्यांना मधोमध कट करून त्याचे 2 भाग बनवून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता मी इथे बरोबर 2 भाग त्याचे बनवले आहेत. आता आपण पॅटीस तळून घेण्यासाठी बेसन पिठाचं बॅटर तयार करून घेणार आहोत. इथे मी 1 कप बेसन पीठ घेतलं आहे. त्यामध्ये चिमूटभर हळद, चिमूटभर खाण्याचा सोडा व चवीनुसार मीठ यामध्ये ॲड करणार आहे व हळूहळू पाणी घालून मी हे बॅटर बनवून घेणार आहे. बॅटर आपल्याला फार जास्त पातळ किंवा घट्ट बनवायचं नाही आहे. साधारणतः मीडियम बॅटर आपण बनवून घेणार आहोत. अशा पद्धतीने मी इथे बेसन पिठाचं बॅटर बनवून घेतलं आहे. आता आपण पॅटीस तळून घेण्यासाठी गॅस ऑन करून घेऊया व त्या कढई ठेवून त्यामध्ये तेल टाकून घेणार आहोत. तेल आपल्याला मीडियम हीटवर गरम करायचे आहे. तेल गरम झाले की बॅटरमध्ये आपण पहिल्यांदा पॅटीस बुडवून घेऊया. त्यानंतर मी इथे ब्रेड क्रम्स बनवले आहे. ब्रेड क्रम्स बनवण्यासाठी मी 4 ब्रेड मिक्सरमध्ये वाटून घेतले आहे. आता बुडवून घेतलेला पॅटीस आपल्याला व्यवस्थित हलक्या हाताने सगळ्या साईडने क्रम्समध्ये डिप करून घ्यायचा आहे
आणि मीडियम हीटवर आपण त्याला तेलात आता फ्राय करून घेणार आहोत। दोन्हीही साईडने आपण गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत पॅटीस मीडियम हीटवर तळून घेणार आहोत। इथे आपला आता पॅटीस व्यवस्थित तळून झाला आहे। तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करा। थँक यू सो मच गाईज फॉर वॉचिंग माय चॅनल। बाय।